वेळ कमी आहे आणि भर उन्हात इकडे माणसं आहेत, समोर आहेत, इकडे आहेत, अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिलात, याचा अर्थ सुजयचा विजय पक्का. आणि म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय. लोकसभेमध्ये देखील ते अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे. खरं म्हणजे सुजयचे आज पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटनेत इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत. आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे, तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे, त्याच्या कामाचा झपाटा आपण पाहिलाय. लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरिरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतात. हा देखील इथला इतिहास आहे. आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे. आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचा आहे, आपल्याला एवढंच काम करायचं आहे. आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेचं दहन करायचं आहे. हे बरोबर लक्षात ठेवा. हे महाविकास आघाडी रावण रूपी लंकेचं दहन कोणी केलं? हनुमानजीने. उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा, मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. सगळ्या गॅरंटी फेल झाल्या, एकच गॅरंटी चालली, ती म्हणजे कुठली? मोदी गॅरंटी. आणि म्हणून पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली आहे ना. आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे, मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं कसं ते एक इंजिन, त्या इंजिनमध्ये एकच माणूस बसतो, इथं माणसांना बसायला डबे नाहीत. इकडं आपल्याला मोदी साहेबांच्या इंजिनला डबे आहेत आणि म्हणून त्या डब्यात सुजयला पाठवायचं आहे, तिकडे दिल्लीला पाठवणार ना. आणि म्हणून मोदींच्या नखाची सर देखील इंडिया आघाडीला येणार नाही. राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही. मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयानचं यशस्वी लॉन्चिंग केलं, पण राहुल गांधींचं गेल्या 50 वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही. ते कसा देश पुढे नेणार? आणि म्हणून तुम्ही एकीकडे विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे, तुम्ही काय सांगणार? राहुलला थोडी गरमी झाली, गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो. मग उन्हा तानामध्ये 24 तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे? आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही. या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे, कारण त्यांनी आपलं जीवन
पूर्ण देशाला समर्पित केलं, देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं. आणि म्हणून मगाशी सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून कुणालाही विचारलं, दूध पिता बच्चा भी बोलेगा फिर एक मोदी, फिर एक बार मोदी सरकार, अब की बार, अरे अब की बार 400 पार ना, अब की बार 400 पार आणि फिर एक बार आणि फिर एक तीसरी बार तुझे. आणि म्हणून नो लंके ओनली विखे पाहिजे ना. अरे असं ड्रामा करून निवडून येत नाहीत लोक. त्याला काम करावं लागतं. काम लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागते. विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात. त्यांची जडं एवढी खाली खोलवर गेले. महाविकास आघाडीचं वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील, इतर योजना असतील, विकास प्रकल्प असतील, राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे वडील, त्यांचे पंजोबा, आता सुजय विखे या ठिकाणी काम करतायत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, आज येथे आपलं मतदान किती तारखेला 13 मेला आपलं सुजयचं मतदान आहे. आणि सुजयच्या मतदानामध्ये आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून कमळासमोरचं बटन दाबून सुजय विखेचा मागचा लीड तोडून पुढे जायचं, ही विनंती आपल्याला करायला आलोय. आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील, आपले सुजय असेल, अनेक पाणी योजना आणल्या. नगर जिल्ह्यात 6 आणि नाशिक जिल्ह्यात 1 अशा 7 तालुक्यामध्ये 182 गावांना आपण पाणी दिलंय. आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं आहे? विरोधकांना. आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे. मोदी है तो मुमकिन है. आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार. सुजयला मत म्हणजे मोदींना मत, कमळाला मत म्हणजे मोदींना मत, आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सुजयला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं मनापासून अभिनंदन करतो. कारण आपण एवढ्या उन्हात आलेला 13 तारखेपर्यंत जागरूक राहा. अति आत्मविश्वासामध्ये आपल्याला जायचं नाही. एक एक मत महत्वाचं. आपले पैपावणे, सगळे सोयरे, नातेवाईक, दोस्त मंडळी सगळ्यांना इकडं सांगायचं आहे की सुजय विखेची निशाणी कमळ, कमळाचं बटन दाबा आणि सुजयला दिल्लीला पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम. सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. सगळ्या मान्यवरांचा इथे ग्रुप फोटो होतोय. Ready, go!